हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. या चहा प्यायला. गुळाचा चहा बनवला आहे. मी सध्या गुळाचा चहा पित आहे. खूप छान लागतो. मग काय, मुलाला स्कूलला जायचं होतं म्हणून त्याच्यासाठी तयारी करत होते. पीठ घेतलं मळायला. दोघं पण कसे मध्ये मध्ये करतात. मम्माला त्रास द्यायची एक पण संधी सोडत नाही. बघा कसं मध्ये मध्ये करतात. त्याला उशीर होतो सकाळी स्कूलला जायला. मग काय, कणिक मळ झाल्या, चपात्या करायला घेतल्या. पटपट 8ला स्कूल असतं त्याचं. सकाळी लवकर उरकावं लागतं. मग काय, टिफिन भरायला घेतला. त्याला आज टिफिनला शेंगाची चटणी चपाती दिली. खूप गडबड असते मागं. बघा कसं मुलगा मध्ये मध्ये करतोय. रोक म्हणतोय, पटकन उशीर व्हायला लागलाय स्कूलला जायला. काय, टिफिन पॅक केला. स्वयंपाक पण झाला माझा करून. मग काय, त्याला बघा चालले. दुर्गा कशी मागे लागते तिच्या पप्पाच्या. बाय करते सगळ्यांना. तिला थोडं वर घेऊन जातात, नाहीतर मग तिनं रडती, पाठीमागे लागते त्यांच्या. मग काय, तिला असं खेळवतात त्यांनी. तिनं परत रडून त्यांनी गेल्यावर म्हणून. बापलिकीची मस्ती चालूच असते. काय, तिला घेतलं मी. मग चालले दोघं जण. हे बघा, दोघं गेल्यावर कशी शांत बसली, उदास. पप्पाला दादाला मिस करते. करमत नाही तिला ते दोघं नसल्यावर. छोटंसं बाळ माझं. मग काय, संध्याकाळी दुपारी तिला झोपी घातलं आणि माझं काम करायला घेतलं. तर मी आज बनवत आहे कानात गुढीपाडव्यासाठी कानातली बुगडी. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल कानातल्या बुगडीचा, तर तुम्ही श्रेया ज्वेलरी मॅट रांगोळी ह्या यूट्यूब चॅनलला बघू शकता. तिथं पूर्ण व्हिडिओ आहे बुगडीचा. मग काय, मी सगळं पूर्ण बनवून घेतलं, बुगडी तयार करून. दुर्गा पण शांत झोपली होती, मध्ये सुटली. ती एकदा उठली की झोपत नाही, मग मला त्रास देते. तिच्या पप्पांनी घेतलं तिला परत बुगडी बनवताना. हे बघा किती सुंदर अशी बुगडी तयार झाली. किती सुंदर आहे.
मग काय, संध्याकाळी 6 वाजता भांडे पडले होते घासायचे. किती ढिगारा पडला होता बघा मला भांडे घासायला. सगळे भांडे घासून स्वच्छ केले. मग लगेच स्वयंपाकाची तयारी केली. कुकर लावलं, भाजी बनवली. मस्त असं जेवण तयार केलं. मग काय बघा, इकडं दोघा बहीण भाऊ टी व्ही बघतात. मुलाला कार्टून लय आवडतं बघायला, चालू असतं. मग मिस्टर आले, जेवण केले मिळून. आजच्यापुरतं एवढंच. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.